नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। नमस्कार, मी अहमदनगर शहर राष्ट्रवादी उपाध्यक्ष नितीन घोडके। आपल्याला संग्राम भैयांच्या कामाची जी पावती आज जी आपल्याला दिसते ती काय दिसते, संपूर्ण नगर शहर पाहते की व्हिजन 2029 नुसार भैयांनी जे कामं चालवलेले आहेत त्या कामांचं स्वरूप आपल्या संपूर्ण नगर शहराला दिसतंय। कारण काय आज आता प्रभाग क्रमांक 17 मध्ये आता जी प्रचार फेरी आहे भैयांची, या प्रचार फेरीचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा 16 मध्ये हा जो प्रतिसाद आहे हे त्यानंतर लोकांनी केलेलं भैयांचं स्वागत हे आपण सगळं पाहतात। भैयांनी हा जो लिंक रोड होता, ह्या लिंक रोडला येताना पहिला प्रश्न पडायचा की आपण आता लिंक रोडनी जायचं का नाही, पण आता भैयांनी ह्या लिंक रोडची अशा पद्धतीने व्यवस्था केली की हा लिंक रोड पूर्णपणे खाली काळ्या मातीपर्यंत नेऊन सगळं व्यवस्थित करून त्याचं PCC कॉन्क्रिटीकरण वरती मजबूतीकरण केलंय। हे सगळे लोक पाहतात समक्ष, आणि ह्या कामाचं व्हिजन पाहून इथून पुढेही सगळे लोक भैयांच्या मागे राहतील आणि राहणार आहोत, हा भैयांचा व्हिजन आहे। त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एक संपूर्ण नगर शहराने ही जी घोषणा उचलून धरलेली आहे, विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा। आज वार्ड क्रमांक 16 मध्ये माननीय आमदार श्री संग्राम भैया जगताप यांची जनसंवाद यात्रा येणार आहे। या वार्डामध्ये सर्व चौकामध्ये भैयांचं मोठ्या उत्सवाने स्वागत सर्वजण करणार आहेत। माता भगिनी सगळं औषध करून भैयांना मतदान रूपी शुभेच्छा देणार आहेत। त्यामुळे इथं जमलेले सर्वच कार्यकर्ते हे भैयांच्या स्वागतासाठी एकदम आतुरतेने वाट पाहून भैयांसाठी काम करणार आहे। आमदार संग्राम भैया जगतापांचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेलो आहे। आज प्रभाग क्रमांक 16 मध्ये आज प्रचार फेरी आपण पाहताय। आज आपण पाहताय की नगर शहरात मोठमोठे रस्ते असतील, विकास कामं असतील, भैयांनी भरपूर प्रमाणात केले आणि आज लोक त्यांचं नाव बदनाम करण्याचा कुठेतरी प्रयत्न करतायत, पण जनतेने हा प्रयत्न हाणून पाडलेला आहे पूर्णपणे। आपण म्हणतो की विकास पर्व संग्राम भैया सर्व हे याच्यातून आपल्याला दिसतंय। उड्डाण पूल असेल, रोड असेल, गोरगरिबांची कामं असतील, भैयांनी पूर्णपणे मार्गी लावलेले आहेत। त्यामुळे आज ही सर्वसामान्य जनता भैयांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे। आपण पाहिलं प्रचारादरम्यान की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकात आज भैयांचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जाते। क्रेन असतील, मोठमोठे हार असतील, फुलांचा वर्षाव असेल, एकाशामुळे भैयांच्या प्रेमामुळे भैयांनी कामं केले, त्यामुळे हे सर्व आज आपल्याला या ठिकाणी दिसतंय। मी या ठिकाणी एवढंच सांगेल की जी आहे विश्वास जुना
संग्राम भैया पुन्हा आणि संग्राम भैया परत येणारच आहेत आणि भावी मंत्रीच होणार आहेत अशा शब्द देतो. पुढे